आजच्या व्हिडिओमध्ये आपण करूया बघा पत्तागोबीची भाजी। बघा ह्याप्रमाणे एक पूर्ण गड्डा मी पत्तागोबीचा चिरून घेतलेला आहे आणि याची सुक्की भाजी आपण आता करून घेऊ। तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। नेहमीप्रमाणेच आपली रेसिपी एकदम साधी सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। कढई ठेवली आहे तापायला, त्यामध्ये आता तेल टाकून घेते। हे बघा असं तेल टाकून घेतलंय मी। आता तेल थोडं तापू द्यावं लागणार आहे। बघूया तेल तापलंय का तर। बघा तेलामध्ये टाकल्या मोहरी लगेच तडतडते, म्हणजेच आपलं तेल चांगलं तापलेलं आहे। मोहरी टाकून घेतली आहे मी। त्यानंतर मोहरी तडतडते बघा आणि त्यानंतर मी इकडे बघा घेतलेलं आहे हे लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरे याचं वाटण घेतलेलं आहे। तुम्हाला जर जास्त वाटत असेल वाटण तर त्यामध्ये कोथिंबीर आहे, त्यामुळे ते वाटण जास्त वाटू शकतं, पण भाजी जास्त आहे त्यामुळे एवढं लागणारच आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे वाटण मी या तेलामध्ये टाकून घेते। मोहरी चांगली तडतडली आहे आणि आता हे वाटण तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे। कढीपत्ता असेल तुमच्याकडे तर तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता। माझ्याकडे आज नव्हता म्हणून मी आज काही टाकलेला नाही आहे कढीपत्ता। या भाजीसाठी मी हरभऱ्याची डाळ पण आधीच अर्धा तास आधीच भिजू घालून ठेवलेली आहे। थोडासा ह्या हिरव्या मिरची आणि लसूणचा थोडासा कच्चेपणा जाण्यासाठी आपल्याला याला तेलावर थोडंसं 1 मिनिटभर परतून घ्यावं लागेल। त्यानंतर आता मी यामध्ये टाकून घेते हळद। ही पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर यामध्ये आता टाकून घ्यायची ही पत्तागोबी। आपण टिफिनमध्येही देऊ शकतो किंवा मग वरण भात भाजी पोळी असा बेत असेल तर वरण भातासोबत तोंडी लावायला पण आपण ही पत्तागोबीची कोरडी भाजी करू शकतो। गोबी आता व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ। ही भाजी करायला जास्त वेळ लागत नाही, पटकन झटकीपट ही भाजी तयार होते, त्यामुळे आपण सकाळच्या घाई गडबडीमध्ये पण टिफिनसाठी ही भाजी करू शकतो। सकाळच्या टिफिनसाठी सुद्धा आपण ही भाजी देऊ शकतो। हे बघा इथे मी ही हरभऱ्याची डाळ अर्धा तास आधी भिजू घालून ठेवली होती। आता याचं वरचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ही डाळ पण आपल्याला चांगली भिजली बघा डाळ। हे बघा चांगली डाळ भिजलेली आहे। आता ही डाळ पण आपल्याला पाणी काढून घेते मी याच्यावरचं आणि ही डाळ गोबीमध्ये टाकून घ्यायची आहे। हे बघा मी इथे सगळं डाळीतलं पाणी काढून घेतलेलं आहे। मी डाळीचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे, तुम्ही कमी पण घेऊ शकता, पण माझ्या मुलांना या भाजीमधली ही डाळ खूप आवडते। ते अगदी निवडून ही डाळ खातात, त्यामुळे मी डाळ जास्त घेतलेली आहे। थोडी कमी घेतली तरी चालेल। आता ही डाळ मी या भाजीमध्ये टाकून घेते। हाय फ्लेमवर आपल्याला ही भाजी एकदा आता परतून घ्यायची आहे। कोथिंबीर तुम्ही वरून पण चिरून टाकू शकता, पण मी वाटणामध्येच कोथिंबीर घेतलेली आहे। आता फक्त भाजीमध्ये मीठ राहिलेलं आहे टाकायचं आणि शेंगदाण्याचं कूट राहिलेलं आहे। आता आपण भाजीमध्ये मीठ टाकून घेऊ। हे बघा मी मीठ घेतलेलं आहे आणि मीठ टाकून घ्यायचं आहे। शेंगदाण्याचं कूट मी भाजीमध्ये शेवटी टाकते। चांगली भाजी आधी शिजून घेते आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे, म्हणजे आपली भाजी तयार होते। मग आता याच्यावर झाकण ठेवून आपण याला शिजू देऊ थोडं 2 मिनटं। झाकण ठेवून घेते आता याच्यावर। बघूया आपण आता भाजी शिजली का झाकण काढून। बघा किती छान अशी वाफ आलेली आहे आणि भाजी पण चांगली शिजलेली आहे। आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ।
शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे, तो आता या भाजीमध्ये टाकून घेतलेला आहे। व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ। आता चांगली शिजली बघा गोबीची भाजी। आणि झटकीपट आपली गोबीची भाजी तयार आहे। आपण ही भाजी काढून घेऊ आता। हे बघा आपली भाजी तयार आहे। कसा वाटला तुम्हाला आजचा हा गोबीच्या भाजीचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।